थोडंसं ओट्सची पावडर इथे टाकतोय. आता मक्याचं पीठ आणि ओट्स या दोन्ही गोष्टी तशा भरड आहेत आणि त्या एकत्र याव्या म्हणून आपण थोडीशी त्यात कणिक टाकलेली आहे. थोडंसं ऑलिव्ह ऑइल किंवा साधं ऑइल टाकायचं आहे आपल्याला. थोडंसं ओट्स टाकूया आपण, थोडी कणिक, आणि याला डबल फोल्ड करूया. बस, काय नाही, क्रॅक झाला तर हरकत नाही आहे, कारण की तसे पण हे पीठ जे आहे ते भरड पीठ आहे. याला मी आता लाटून घेतोय. माझ्याकडे आता कटर आहे, ते कटर वापरून मी इथे राऊंड्स कट करतोय. किंवा आपल्या वाटीने केलं तरी पण चालेल, किंवा याला सरळ असं स्क्वेअर कट केलं तरी पण चालेल. हे छोटेसे पराठे आपण तव्यावरती टाकणार आहोत. याला आता मध्यम आचेवर याला शेकायचं आहे आणि थोडंसं वाटलं तर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि खरपूस रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला सर्व करताना थोडंसं त्याला असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जे लेयर्स आहेत ना ते सुटे होतात आणि पराठा आणखीन मस्त लागतो. मी याला जरा गोल्डन ब्राऊन दोन्ही बाजूनी करून घेतो, भाजून घेतो आणि प्लेटमध्ये रायत्यासोबत सर्व करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ओट्स मक्याचा खास्ता पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेली बुंदी, दही, उकडलेली पालक पेस्ट, ओट्सची पावडर, मक्याचं पीठ, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, जिरेपूड, डाळिंबाचे दाणे, लसूण, कसुरी मेथी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, मीठ आणि काळं मीठ. कृती: एका बाउलमध्ये मक्याचं पीठ घेऊन त्यामध्ये ओट्सची पावडर, 3 चमचे गव्हाचं पीठ, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, कसुरी मेथी, हळद, लाल तिखट, मीठ, जिरेपूड, 2 चमचे दही, कच्चं तेल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये पाण्यात भिजवलेली बुंदी, पालक पेस्ट, काळं मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरेपूड घालून सर्व मिश्रण नीट मिसळून थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून बुंदी रायता तयार करून घ्यावा. मळलेल्या पिठाचा पराठा लाटून त्याला तेल लावून पराठ्याच्या दोन्ही बाजू बंद करून पुन्हा पराठा लाटून घ्यावा. वाटीच्या सहाय्याने गोल आकार कापून पॅन मध्ये तेलावर खरपूस भाजून घ्यावा. तयार पराठा बुंदी रायता बरोबर सर्व्ह करावा. आपला पहिला पदार्थ कुठला याचा? क्रिस्पी कॉलीफ्लावर कोदे. क्रिस्पी कॉलीफ्लावर कोदे. ओके, मला साहित्य सांगतोस का इथून सांग? कॉलीफ्लावर, ब्रेड क्रम्स, कॅप्सिकम, मैदा, राईस फ्लावर, हॉट अँड स्वीट सॉस, कॉर्नफ्लावर, बटर, गार्लिक चॉप, अनियन, ब्लॅक पेपर, सोया सॉस, बेकिंग पावडर, रेड चिली आणि सॉल्ट. ओके, साहित्य बघले असं काहीतरी चमचमीत खायला मिळणार आहे असं मला Yes, संशय आहे. साहित्य बघले, आता काय करायचं आपल्याला? बाउल घेऊया आपण. एक बाउल घेऊ. बाउलमध्ये कॉलीफ्लावर मोठा घेऊ का? पुरेल? हां चालेल. पुरेल ना? हां, ब्रेड क्रम्स सगळे? हां सगळे. बस, मैदा. तू घरी किचनमध्ये किती जातोस आणि आई अलाउड करते का तुला यायला? हो, म्हणजे कॉलेजवरनं आल्यानंतर किचनमध्ये काय ना काय पप्पांना पण आवडतं वेगळं वेगळं बनवायला खायला असं. बरं, हे किती घालू समजा? हां, 1 टेबलस्पून. 1 ना? चला, मैदा घातलाय, आता आपण राईस फ्लावर. हे किती घालायचं? राईस फ्लावर 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून. ओके, आता ह्याच्यात आपण कॉर्नफ्लावर टाकूया. 1 चमचा? हां, 1 चमचा कॉर्नफ्लावर. रेड चिली पावडर. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट जास्त घाला. बस, सॉल्ट टू टेस्ट आणि बेकिंग पावडर. बेकिंग पावडर आपण अतिशय कमी घालतो. हां, म्हणजे कमी, चिमूट. अगदी पिंच. चिमूट ना? या. आता याच्यात पाणी घालायचं. अच्छा, बघ किती घालायचं ते बघ. काय अंदाज चुकायला नको, काय तर प्यावं लागेल मला ते. त्याच्यात थोडंसं मैदा घालूया.
अजून मैदा घालायचा. हां मैदा म्हणजे कुठला ते मैदा काय आहे पांढरा पांढरा आहे ना सगळं, त्यामुळे जरा गोंधळायला होतं. किती म्हणजे साधारण आपण 2 टेबलस्पून मैदा घातला. आता हे मिश्रण रेडी झालं आहे. आता आपण हे याचे बॉल्स बनवू शकतो, पेटीस बनवू शकतो आणि याला डीप फ्राय करू शकतो. सोपं आहे म्हणजे. आता इकडे कॉलीफ्लावर यूज केले, तिकडे आपण कॅबेज पण यूज करू. जर आपल्याला कोणाला काय ते करू शकतो. जर कोणाला कॉलीफ्लावर आवडत नसेल तर. मस्त फटाफट आहे. सगळ्यांचं परत एकदा मी चमचमीत आणि झणझणीत स्वागत करतोय. आपले हे व्यवस्थित झालेलं आहे. झालं ना व्यवस्थित? हो होतं येते. अजून स्लो चालू मध्ये आहे. करायचं अच्छा. म्हणजे कसं कॉलीफ्लावर हे आतपर्यंत शिजवून घेतलं पाहिजे. ओके. इथे आपण फ्राईंग पॅन ठेवलं. आता काय करायचं? आता आपल्याला सॉस करायचा आहे कोदे. हा इंडोनेशियाचा सॉस आहे. बरं. तर ह्या रेसिपी सोबत हा खायचा असतो. ओके. तर आपण पहिले बटर घेऊया. आवाज कर, आवाज कर. आवाज आला ना की मजा येते. म्हणजे ते गार्लिक टाकूया आपण, चॉप गार्लिक. हे अगदी लाईट ब्राऊन झाले पाहिजे, म्हणजे कसं त्याला फ्लेवर येईल सॉसला. बरं. वा. हा. लसणाचा काय वास येतो ना एकदम. आता आता आपण कॅप्सिकम टाकूया, अगदी थोडेशीच. अजून थोडे टाकू. चालू काढ तू ये. ओके. आता ओनियन टाकूया, चॉप. त्याच्यात सगळं बारीकच टाकायचं, म्हणजे कसं सॉसमध्ये आपल्याला लागणार नाही. लागेल पण अगदी बारीक थोडं. चिरलेलं. बारीक चिरलेलं. मोठ्या मोठे फोडे टाकू नका. त्याच्यात आपण टाकूया टोमॅटो सॉस. हॉट अँड स्वीट, नाही तर तुम्ही टोमॅटो सॉस टाकू शकता. तुम्हाला जो अवेलेबल हां. ह्यानी जरा स्पायसी येईल, हॉट अँड स्वीट. अजून टाकू. हां. आता याच्यात ब्लॅक पेपर. आणि सोया सॉस रंपाट होणार आहे ना. थोडासा अगदी, कारण की आपल्याला रेड फ्लेवर पाहिजे असं. मीठ. समजा जर सोया सॉस जास्त पडलं तर तुम्ही टोमॅटो सॉस टाकू शकता. मीठ. हां मीठ. आता अशा Yes. प्रकारे सॉस झालाय. डन. आता हे ह्याच्याबरोबर लावून द्यायचं. हां लावून खायचं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रिस्पी कॉलीफ्लॉवर कोथे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: फ्लॉवर, ब्रेड क्रम्स, कापलेली हिरवी सिमला मिरची, कॉर्नफ्लोअर, तांदूळाचं पीठ, हॉट अँड स्वीट सॉस, मैदा, बटर, चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, काळी मिरी पूड, सोया सॉस, बेकिंग पावडर, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये फ्लॉवर घेऊन त्यामध्ये ब्रेड क्रम्स, 1 चमचा मैदा, 1 चमचा तांदूळाचं पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, लाल तिखट, मीठ, बेकिंग पावडर आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार मिश्रणाला गोल आकार देऊन कढईत तेल गरम करून तळून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण, कापलेली हिरवी सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, हॉट अँड स्वीट सॉस, काळी मिरी पूड, सोया सॉस आणि मीठ घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सॉस बरोबर कॉलीफ्लॉवर कोथे सर्व्ह करावेत. सोबत आहेत आणि आता तुम्हाला पहिला पदार्थ करायचा आहे. केळ्यांचा केक. अगदी ते आपल्यासाठी दुसरा पदार्थ करणार आहेत. गव्हाची रसमलाई.